हॅलो एव्हरीवन. आपण लास्ट पॉइंट आपला बघितला होता ब्रँड मॅनेजमेंट मधला. ब्रँड मॅनेजमेंट असाच टॉपिक होता. तर नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय आता इम्पॉर्टन्स ऑफ ब्रँडिंग. तर याच्यामध्ये बायफर्गेशन केलं की टू फर्म्स अँड कन्झ्युमर्स. फर्म्ससाठी जर ब्रँडिंगचा इम्पॉर्टन्स बघितला तर पहिला आयडेंटिफिकेशन ऑफ मार्केट. A brand name identifies the market that helps in allotting the responsibilities in the distribution phase, such as storing, sorting, selling, and after sale service. The मार्केट आयडेंटिफिकेशन न्यू मार्केटमध्ये एंटर करताना मार्केटच्या नीड, वॉन्ट, डिमांड किंवा तिथे कुठल्या पद्धतीने सॉर्टिंग केलं गेलं पाहिजे प्रोडक्ट्सचं किंवा सर्व्हिसेसचं. जसं लास्ट टाइम एक्झाम्पल दिलं होतं मी की अर्बन एरियाज आणि रुरल एरियाजमध्ये तुमचे प्रोडक्ट विकले जातात, पण ते प्रोडक्टचं सॅचेट तुम्हाला रुरल सेगमेंटमध्ये अवेलेबल करून द्यावं लागतं, तेव्हा ते विकले जातात. कारण त्यांची अर्निंग कपॅसिटी जी आहे किंवा स्पेंडिंग मेंटॅलिटी जी आहे एखाद्या प्रोडक्टवर, सर्व्हिसेसवर, तर त्याचा विचार करून त्यांना ते प्रोडक्ट क्वांटिटी किंवा पॅकेजिंग जे आहे तर ते चेंज करून सेल आउट करायला लागतं. त्यासाठी आयडेंटिफिकेशन ऑफ मार्केट. त्याच्यानंतर आपल्याला इझिली कुठल्याही मार्केटमध्ये गेल्यानंतर ते प्रोडक्ट्स आयडेंटिफाय करता येतात. फॉर एक्झाम्पल आपण डेअरी मिल्कचं जर एक्झाम्पल घेतलं तर US मध्ये गेलात, UK मध्ये गेलात तरी सुद्धा डेअरी मिल्कचं पॅकेजिंग बघून तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करता येईल. याच्यानंतर आहे लीगल प्रोटेक्शन. A brand name identifies the brand and its unique features and aspect by providing legal protection for the branded products through trademarks, patents, and copyrights. आता ब्रँडेड प्रोडक्ट्स जे असतात तर ते त्यांना पेटंट्स आणि कॉपीराइट्स असतात. साधा जिलेटचा ब्लेड जो आहे तर तो जरी कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये जे डिझाईन आहे ब्लेडच्या मध्ये तर त्याच्यावर पेटंट आहे जिलेटचं आणि ते जर कोणाला कॉपी करायचं असेल तर त्यांची परमिशन घ्यावी लागते. आता ते त्यांनी डिझाईन अशासाठी तयार केलं की त्याच्यामुळे त्या ब्लेडला एक बेस मिळेल आणि तो स्ट्रॉंग राहील. ठीक आहे, म्हणजे लगेच कट होणार नाही. आधीचे जे प्लेन मध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चर केले होते तर ते ब्लेड लगेच तुटायचे. त्याच्यानंतर बाकीचे ब्रँडेड प्रोडक्ट्स बघितले तर त्यांचा प्रॉडक्टचा शेप असेल किंवा पॅकेजिंग असेल तर त्याची स्टाईल किंवा ते युनिक असतं किंवा त्याच्यावर यूज केले जाणारे लोगो असतात तर ते आपल्याला यूज करता येत नाही, त्यामुळे त्याला लीगल प्रोटेक्शन एक असतं. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन. आता कन्झ्युमर्स जे आहेत मार्केटमध्ये एक्झिस्टिंग किंवा न्यू मार्केटमध्ये तर त्यांच्यापर्यंत तुमच्या ब्रँडची कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी आहे तर ती आपल्याला प्रोव्हाइड करता येते. आता थोडक्यात एक एक्झाम्पल बघायचं झालं तर एक अगदी ऑनलाईन आपण यूज करतो ऑनलाईन मीडियम तर त्याच्यात परचेस करताना आपण स्टार बघतो. ठीक आहे, एखादं प्रॉडक्ट आता रिस्ट वॉच जर परचेस करायचं असेल तर त्या साईटवर कुठल्या कुठल्या कंपनीचे रिस्ट वॉच आहेत आणि त्याच्यातले मोस्ट पॉप्युलर आपण चेक करतो किंवा ज्याला 4.5 प्लस स्टार आहेत असे आपण चेक करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामुळे आता जर मला माहिती नसेल, एखादा चा ब्रँड माहिती नसेल पण ना त्याला स्टार्स चांगले आहेत, त्याच्यानंतर मी ते जाऊन गुगलला चेक केलं
आणि मग मला कळलं, की हां, ही US मधली एक चांगली कंपनी आहे, जी रिस्टवॉच मॅन्युफॅक्चर करते. तर ही काय आहे, तर इन्फॉर्मेशन केली जाते. जेव्हा जो ब्रँड क्रिएट होतो, तेव्हा सतत मार्केटिंग करत राहावं लागत नाही किंवा इंडिव्हिज्युअल एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. त्याच्यानंतर आहे युनिक असोसिएशन. थॉट्स आणि फीलिंग्स इन द माइंड ऑफ कंझ्युमर, की एखादा कंझ्युमर स्पेसिफिक कंपनीचे प्रॉडक्ट्सच का परचेस करतो किंवा स्पेसिफिक ब्रँडचे कपडे यूज केले जातात किंवा ट्रिपला जायचं असेल किंवा टूर प्लॅन करायची असेल, तर त्या पर्टिक्युलर कंपनीकडूनच प्लॅन केली जाते किंवा ट्रॅव्हलिंग असेल, तर त्याचं बुकिंग पण एका पर्टिक्युलर कंपनी थ्रूच केलं जातं. तर हे सगळं एखादा पर्सन का करतो? तर त्याचा त्या ब्रँडवर ट्रस्ट बिल्ड झालेला असतो. नंबर ऑफ प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पण तो ब्रँड जो आहे किंवा तो पर्सन स्पेसिफिक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस परचेस करतो. कारण त्याला व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस असतात. त्याच्या एक्स्पेक्टेशनपेक्षा जास्त त्याला काहीतरी मिळतं आणि त्याला स्पेंड केलेले मनी वरती वाटतात. तर त्याच्यामुळे युनिक असोसिएशन मग काही जण फक्त पुमाचे किंवा रिबॉकचेच जे काही शूज असतील किंवा क्लोथ्स असतील, तर ते स्पोर्ट्ससाठी यूज करत असतील किंवा बाटा कंपनीचे फुटवेअर यूज करत असतील किंवा पीटर इंग्लंडचे क्लोथ्स यूज करत असतील. असे बरेच ब्रँड्स आहेत, की त्याचा युनिकनेस आहे. आता क्वालिटी वाईज असेल किंवा ट्रेंडमुळे असेल, फॅन्सी ट्रेंड इझिली अडॅप्ट करतात त्याच्यामुळे असेल. आता काही ब्रँड असे आहेत, की ते ट्रॅडिशनल वे किंवा ट्रॅडिशनल लुकआउट कंटिन्यू करतायत. पण तरी सुद्धा ते इस्टॅब्लिश झालेत मार्केटमध्ये. नेक्स्ट आहे हाय मार्केट शेअर. High positive customer perception about the brand lead to increase earnings and translate into high market share for the organization. जेव्हा ब्रँड इस्टॅब्लिश होतो, तेव्हा तो मॅक्सिमम पोटेन्शियल कस्टमर पर्यंत पोहोचलेला असतो. त्याचा प्रॉपर सेल होत असतो आणि त्याच्यामुळे मार्केटमधली डिमांड इन्क्रीज होत जात असते. आता ब्युटी प्रॉडक्ट्सच्या रिलेटेड जर आपण डिस्कस करायचं म्हटलं, तर लॉरियलचे प्रॉडक्ट जर यूज करणारा अ, एखादी गर्ल असेल, त्यांचा 4-5 जणींचा ग्रुप असेल, तर तिचा एक्सपिरियन्स ती बाकीच्यांशी शेअर करणार आहे, की हा चांगला ब्रँड आहे, याचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत एक्सेट्रा. आणि त्याच्यामुळे तिच्या माउथ पब्लिसिटीमुळे त्या 4घी जणींपैकी 2घी जणी तरी इमिजिएटली ट्राय करून बघतील. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांचा सेल जो आहे, तर तो वाढत जाणार आहे सॅटिस्फाय कन्झ्युमर्सकडून आणि त्याच्यामुळे त्यांना रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. मार्केट शेअर जो आहे, तर तो हाय मिळणार आहे. ॲक्ट्स ॲज अॅन एंट्री बॅरियर टू अदर ब्रँड्स. आता जेव्हा इस्टॅब्लिश ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल असतात, तेव्हा बाकीचे ब्रँड जे आहेत, तर ते मार्केटमध्ये अ, येण्यासाठी त्यांना एक बॅरियर क्रिएट केलं जातं किंवा टफ कॉम्पिटिशन द्यावी लागते. त्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं, तर बिग कोलाचं एक्झाम्पल दिलं होतं मी. पण बिग कोला इस्टॅब्लिश ब्रँड असा नव्हता. त्यांचा पण नवीनच ब्रँड होता तो आणि ते मार्केटमध्ये न्यूली एंटर झाले होते. पण जे 2 रायव्हल्स इस्टॅब्लिश झालेले आहेत मार्केटमध्ये पेप्सिको किंवा कोका कोला,
तर त्यांच्यापुढे हा ब्रँड टिकणं शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर आता लोकांना सवय झाली आहे की पेप्सिको किंवा कोका-कोलाचे सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची. तर त्याच्यात अजून दुसऱ्या कुठल्या कंपनीनी म्हणजे अ, US किंवा UK बेस असली कंपनी तरीसुद्धा वेल इस्टॅब्लिश असेल समजा त्या मार्केटमध्ये, तरीसुद्धा इंडियन मार्केटमध्ये येताना त्यांना ईझी नसेल. कारण मार्केटमध्ये कॅप्चर केलेले इंडियन मार्केट कॅप्चर केलेले हे 2 ब्रँड ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते बॅरियर असणार आहे, मार्केट कॅप्चर करण्यासाठी. एकतर ह्या 2 ब्रँडनी इथल्या लोकांच्या टेस्ट अँड प्रेफरन्सेस आयडेंटिफाय करून इथे प्रॉडक्ट तयार केलेत त्या पद्धतीने. किंवा अगदी McDonald'sची चेन जरी बघितलीत तरी सुद्धा बीफ किंवा पोर्क बर्गर ते विकत नाहीत इंडियामध्ये. बाकीच्या कंट्रीजमध्ये आहेत, इंडियामध्ये बॅन आहे. आपल्याला फार तर चिकन बर्गर किंवा बाकीचे व्हेज आयटम्स जे आहेत तर ते इझिली अवेलेबल होतात. त्याच्यानंतर आहे branding builds financial value. Brand can be measured in financial terms and can be found on the asset side of the balance sheet. आता मगाशी जसं मार्केट शेअर इन्क्रीज झाल्यानंतर फायनान्शियली स्ट्रॉंग होणारच आहे ऑर्गनायझेशन. बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट साईडला तुम्हाला त्याची एंट्री दिसणारच आहे. की समजा 20% किंवा 10% तुम्हाला प्रॉफिट होत असेल, तर आज 100 वस्तू विकल्या जातायत एखाद्या कंपनीच्या, तर त्या उद्या 110, 120 अशा विकल्या जातील आणि ते बॅलन्स शीटला तुम्हाला इझिली दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे ब्रँडिंग इम्प्रूव्हज रिकग्निशन. आता मगाशी जसं म्हटलं की ब्रँड इझिली आयडेंटिफाय करता येतो. आता मार्केटमध्ये जर गेलात तर मार्केटमध्ये तुम्हाला ब्रँडेड प्रॉडक्ट्स जे असतात तर त्यांच्यात कॉपी केलेले प्रॉडक्ट्स इझिली मिळतात. मग ते अगदी सोपपासून असेल किंवा शूज आहेत, रिबॉक किंवा बाटाचे फुटवेअर आहेत. तर याच्यामध्ये फुटवेअरमध्ये जर कन्सिडर करायचं झालं तर ओरिजिनल आहे की नाही हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं. कारण कुठलीही कंपनी जी आहे ओरिजिनल कंपनी, तर ती त्यांच्या कंपनीचा नाव किंवा लोगो जे आहे तर ते पायाखाली येऊन देणार नाही. त्याच्यामुळे ते फुटवेअरवर जर त्यांचं नाव जर असेल तर ते साईडला असतं. त्याच्यानंतर म्हणजे हे एक आयडेंटिफिकेशन झालं. किंवा सोपचं जर आपण डव्ह हा जर कन्सिडर केला तर डव्हचा शेप आणि त्याचा स्मेल जो आहे तर तो युनिक आहे. तर त्याच्यात डुप्लिकेट प्रॉडक्ट जर असेल तरी तुम्हाला लगेच कळेल. त्याच्यानंतर पेप्सिको किंवा कोका-कोला कंपनीचे पण सॉफ्ट ड्रिंक्स जे ते सर्व्ह करतात, त्यांच्याच नावाखाली वेगळ्या पॅकेजिंगमध्ये ते विकलं जातं. तर त्याचा फेकनेस पण तुम्हाला आयडेंटिफाय करता येऊ शकतो. एकतर त्यांचं प्रिंटिंग, लोगो, कोका-कोलाची जी सिग्नेचर प्रिंटिंग आहे ते ते त्याच्यानंतर टेस्ट आणि प्रॉडक्टची पॅकेजिंग जे आहे किंवा शेप जो आहे त्या बॉटलचा त्याच्यावरून. आता हे काय सांगितलंय की तुम्हाला इझिली ब्रँड जो आहे तर तो रिकॉग्नाइज करता येतो. त्याच्यानंतर आहे ब्रँडिंग क्रिएट्स ट्रस्ट.
रिपिटेटिव्ह परचेस का केलं जातं आणि ब्रँड केव्हा क्रिएट होतो, की समजा मी एखादी स्पेसिफिक फुटवेअरच्या बद्दल जर बोलत असू, तर एखाद्या स्पेसिफिक ब्रँडचेच फुटवेअर यूज करत असेल, म्हणजे माझा फुटवेअर यूज करायचा तो ब्रँड आहे. माझा ट्रस्ट बिल्ड झालाय, की ते अ, लाँग टर्म यूजसाठी असतील किंवा स्पोर्ट्ससाठी असतील किंवा फॅन्सी लूकसाठी ती कंपनी चांगलं मॅन्युफॅक्चर करते. किंवा क्लोथ्सच्या बाबतीत असेल, कॉटन किंगचे काही जण क्लोथ्स यूज करतात किंवा पीटर इंग्लंडचे क्लोथ्स यूज करतात. अनेक कंपनी आहेत मार्केटमध्ये, की आपण वेगवेगळे ब्रँड यूज करतो. अगदी आपला साधा पेन जरी घ्यायचा झालं, तरी आपण सेलो या कंपनीचा घेतो किंवा कंपास बॉक्स घ्यायचा झाला तर कॅमलचा प्रिफर करतो. ठीक आहे, तर हे काय आहे ब्रँड, की ट्रस्ट बिल्ड झालेलं आहे त्या ऑर्गनायझेशनवर. त्याच्यानंतर आहे ब्रँडिंग सपोर्ट्स ॲडव्हर्टायझिंग. आता मगाशी जसं म्हटलं, की माउथ पब्लिसिटी केली जाते, की एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सनला तो ब्रँड जो आहे तर तो रेफर केला जातो आणि तो तसा यूज पण केला जातो दुसऱ्या पर्सन कडून. तर हे ब्रँडिंग हेल्प्स टू ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट आहे ब्रँडिंग इन्स्पायर्स एम्प्लॉईज. कुठल्या एम्प्लॉईला आवडणार नाही, की तो एका वेल नोन आणि वेल एस्टॅब्लिश ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय. ठीक आहे. तर रिलायन्स असेल किंवा टाटा असेल, इन्फोसिस आहे. तर ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत, तर त्यांना तिथे काम करण्याचं सॅटिस्फॅक्शन आहे. भलेही त्यांचे डेझिग्नेशन काहीही असतील. म्हणजे अगदी क्लास 1 ऑफिसर पासून ते 5-6 जरी आपण कन्सिडर केलं, म्हणजे अगदी हाऊसकीपिंग स्टाफ पर्यंत जर आपण कन्सिडर केलं, तरी त्यांना ते प्रेस्टिजियस वाटतं किंवा ते मोटिवेटेड असतात. कारण तुमची ऑर्गनायझेशन काहीतरी व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स जे आहेत, तर ते मार्केटमध्ये सेल आउट करत असते. त्याच्यानंतर आहे टू दी कन्झ्युमर्स. कन्झ्युमर्सला काय काय बेनिफिट होणार आहे, तर पहिलं आहे शॉपिंग बिहेवियर. इन द कन्झ्युमर गुड्स categories, mostly the buyers choose among a large number of products that offer similar attributes and benefits. आता मगाशी जसं म्हटलं की शॉपिंग बिहेवियर मध्ये समजा तुम्हाला जर घरून लिस्ट दिली असेल की मसाले आणायचेत किंवा अजून बाकीचे जे काही प्रॉडक्ट्स असतील, ऑइल आणायला सांगितलं असेल, राईस आणायला सांगितलं असेल किंवा अजून ऑइल ऑइलचं एक्झाम्पल झालं. ओके. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला घरून कोणीतरी सांगितलं असेल, की येताना घेऊन ये, तर तुम्हाला माहीत असतं, की आपल्या घरी कुठले प्रॉडक्ट्स यूज केले जातात. आपण तिथे जाऊन विचार करत बसत नाही, की मसाले घेताना कुठला मसाला ह्याच्यातला चांगला असेल. नाही, घरी एव्हरेस्ट मसाला यूज करतात. एव्हरेस्टचा तुम्ही मसाल्याचा बॉक्स घेणार आणि तो घेऊन येणार. त्याच्यानंतर ऑइल. आता ऑइलमध्ये पण कंपनी पण आहेत आणि व्हरायटी पण आहेत. सनफ्लॉवर ऑइल यूज केलं जातं. पीनट चं असेल तर ते असेल किंवा ऑलिव्ह ऑइल. वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कंपनी, त्याच्यामध्ये पण फिल्टर्ड आणि नॉन फिल्टर्ड वगैरे पण प्रकार आहेत. तर तुम्हाला माहीत असतं. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, की ती घेऊन ये, तर तुम्हाला माहीत असतं, की मला ती गोष्ट कुठल्या कंपनीची परचेस करायची. ठीक आहे? तर म्हणून शॉपिंग बिहेवियर. त्याच्यानंतर आहे इमोशनल अटॅचमेंट. इमोशनल अटॅचमेंट का? तर
साधा परफ्यूम जरी आपण यूज करतो ना, तरी आपण सांगतो, की हा माझा ब्रँड आहे. म्हणजे आपण त्या स्पेसिफिक कंपनीचे परफ्यूम यूज करत असतो. आपली अटॅचमेंट असते. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही यूज करता. अ, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात जरी म्हणजे आता मगाशी जे एक्झाम्पल दिलं, की स्पाइसेस, मसाले, तर त्याची टेस्ट जी असते तर त्याला अ, अ, म त्या टेस्टची सवय झालेली असते. मग एम-डी-एच असतील, कुबलचे असतील किंवा अं, एव्हरेस्टचे असतील. तर प्रत्येक घरात मसाल्याचा ब्रँड हा ठरलेला असतो, की ते कुठले मसाले यूज करतात किंवा बाकीचे पण काही छोटे-मोठे गोष्टी असतात. अ, जर अं, साधा शॅम्पू जरी आपण कन्सिडर केला किंवा अ, सोप, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहीत असतं, की आपल्या घरी कुठला यूज करणार. आपण 17 वेळा बदलत नाही ते. त्याच्यामुळे इमोशनल अटॅचमेंट्स, कारण त्या गोष्टीचे काय रिझल्ट आहेत आणि तुम्हाला काय रिझल्ट हवेत हे तुम्हाला माहीत असतं. त्याच्यानंतर आहे हॅबिच्युअल बायिंग, की तुम्हाला सवय असते त्या गोष्टी वापरण्याची. आता बेस्ट एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं, तर आपण मोबाईल नवीन घेतो. पण तुम्हाला लगेचच तो यूज करता येत नाही. तुम्ही लगेच युजर फ्रेंडली होत नाही. आता जर Samsungचा मोबाईल तुम्ही यूज करत असाल आणि उद्या OnePlusचा मोबाईल तुम्ही पर्चेस केला असेल, तर तुम्हाला तो युजर फ्रेंडली व्हायला काही दिवस जावे लागतात. तुम्हाला फंक्शन्स ते बघावे लागतात त्याच्यातले. माहीत असतं ऑपरेट कसा करायचा आहे, पण युजर फ्रेंडली होण्यासाठी काही स्पॅन जावा लागतो. म्हणून हॅबिच्युअल बायिंग. घरातला तांदूळ जरी आहे ना, तर तो पण चेंज नाही करत आपण आणि तो चेंज झाला, तर त्याला हॅबिच्युअल व्हायला आपल्याला थोडा वेळ जावा लागतो. त्याच्यानंतर आहे ईझी डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग ईझी होऊन जातं. जसं आपण रिटेल शॉपमध्ये जातो, आपल्याला काय-काय घ्यायचंय ते माहीत असतं आपल्याला. मग ते अगदी अ, अ, मगाशी जसे प्रॉडक्ट सांगितले, की मसाले असतील, ऑइल असेल किंवा स्नॅक्स असतील, ते तुम्हाला माहीत असतं, की कुठल्या अ, कंपनीचे आणि ड्राय स्नॅक्स जे आहेत, तर ते घरी यूज केले जातात. त्याच्यानंतर परफ्यूम्सचं पण एक एक्झाम्पल सांगितलं, की तुम्हाला तिथे त्याच्यानंतर चहा किंवा कॉफी तुम्ही कुठल्या कंपनीची यूज करता, ती तुम्ही पटकन पिक करता त्या रॅकमधून. त्याच्यानंतर आहे रिड्युसेस रिस्क, की तुम्हाला माहीत असतं, की तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट यूज करायचंय. तर त्याच्यामुळे रिस्क रिड्यूस होते, की तुम्हाला त्याच्यामध्ये कंपेअर करावं लागत नाही. त्याच्यात सब पॉइंट्स आहेत, की टाईम रिस्क आहे, सोशल रिस्क आहे, फायनान्शियल रिस्क आहे, सायकॉलॉजिकल रिस्क आहे, की कंपॅरिझनमध्ये टाईम जाणार, की अ, चहा पावडर घ्यायची असेल तर ही घेऊ की ही घेऊ? त्यापेक्षा तुम्हाला माहीत असतं की घरी कुठली यूज केली जाते, ठीक आहे. त्याच्यामुळे टाईम पण वाचणार आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल रिस्क, की प्राइस वाईज कंपेअर करत असाल तर ते एक आहे आणि त्याच्यानंतर सायकॉलॉजिकल रिस्क, की कुठल्या ब्रँडमुळे किंवा कुठला प्रॉडक्ट यूज केल्यामुळे सॅटिस्फाय अ, होतं पण त्याच्या युटिलायझेशन नंतर. त्याच्यानंतर आहे सोर्स ऑफ आयडेंटिफिकेशन. सोर्स ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो, होर्डिंग्ज बघतो, प्रमोशनल इव्हेंट्स बघतो.
त्याच्यामुळे कॅडबरीचं पॅकेजिंग जे आहे, सॉरी डेअरी मिल्कचं, तर पर्पल कलरमध्ये असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅगी जी आहे, तर त्याचं पॅकेजिंग येलो कलरमध्ये तुम्हाला दिसतं. आता 1-2 ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल झालेत, पण तरीसुद्धा मॅगीचा अ, मॅगी हे जे नाव आहे त्या पॅकेजिंगवर, ते बघितल्याशिवाय तुम्ही ते प्रॉडक्ट उचलत नाही. ठीक आहे. म्हणजे हे सोर्सेस आहेत आयडेंटिफिकेशनचे. हे तुम्हाला कसे कळणार आहेत? फक्त रेडिओवर ऐकले असेल तर कळेल का? तर नाही कळणार. ते तुम्ही बघता, अ, तुम्हाला टीव्हीवर त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसतात, बाहेर होर्डिंग्ज दिसतात, पेपरमध्ये तुम्ही त्याचे अ, अ, ॲडव्हर्टाइजमेंट्स बघता, पॅम्पलेट्स येतात. त्याच्यानंतर आहे बेनिफिट्स ऑफ ब्रँडिंग इज एक्सटेंडेड टू द की स्टेकहोल्डर्स. आता त्याचे बेनिफिट्स जे आहेत, तर ते एक्सटेंडेड आपण फक्त कन्झ्युमर्स आणि फर्मसाठी बघितले, पण ते बाकीचे स्टेकहोल्डर्ससाठी पण ॲप्लिकेबल आहेत. शेअर होल्डर्ससाठी. शेअर होल्डर्ससाठी का? तर त्यांना प्रॉफिटेबल रिटर्न मिळतात त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर. त्याच्यानंतर एम्प्लॉईज आहेत. एम्प्लॉईजला वर्क करायला म्हणजे they are satisfied and willing to work with that organization. त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल हाय असते. त्याच्यानंतर नवीन जे एम्प्लॉईज असतात, तर नवीन एम्प्लॉईज म्हणण्यापेक्षा न्यू कॅन्डिडेट जे असतात, तर त्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला आवडतं. त्याच्यानंतर कस्टमर्सला व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्स जे आहेत, तर ते मिळत असतात, जे त्यांच्या नीड, वॉन्ट, डिमांड सॅटिस्फाय करून सुद्धा त्यांना अजून काहीतरी देत असतात. सप्लायर्सचा ट्रस्ट बिल्ड झालेला असतो, कारण प्रॉफिट मेकिंग कंपनी असते. त्यांचं पेमेंट जे आहे, तर ते त्यांना मिळणार आहे. हा एक ट्रस्ट असतो. नाहीतर नवीन कंपन्या जेव्हा मार्केटमध्ये ओपन होतात, तेव्हा सप्लायर्स त्यांच्याकडून 60% अमाउंट ॲडव्हान्समध्ये घेत असतात. वेल इस्टॅब्लिश कंपनी असेल, तर त्यांना 50 किंवा 40% पेमेंट नंतर सुद्धा ते सगळा माल जो आहे, तर तो प्रोव्हाईड करत असतात. त्याच्यानंतर आहे इंटरमिडिएट्स. इंटरमिडिएट्समध्ये होलसेलर्स, रिटेलर्स, डिस्ट्रिब्युटर्स जे आहेत, तर त्यांचं मार्केटमध्ये एक स्ट्राँग होल्ड तयार होतो. आता आपल्या मार्केटमध्ये जर बघितलं, तर डिस्ट्रिब्युटरशिप असेल किंवा होलसेलर्स असतील, तर त्यांचं मार्केटमध्ये एक चांगलं रेप्युटेशन असतं. कारण ते प्रत्येक मार्केटमध्ये एकालाच दिलेलं असतं. मग कॅडबरीजसाठीचं असेल किंवा कोका कोला आणि पेप्सी कोला सारखे वेल इस्टॅब्लिश ब्रँड आहेत. बाकीचे पण काही ब्रँड्स आहेत. तर त्यांना त्याच्यातून बेनिफिट खूप चांगलं होतं आणि त्यांना ऑल ओव्हर मार्केट जे आहे, तर ते इझिली कॅप्चर करता येतं. त्यांना स्वतःला काहीच करावं लागत नाही. त्यांना फक्त मटेरियल सप्लाय करावं लागतं. प्रत्येक रिटेल शॉपमध्ये असेल किंवा छोटी-मोठी जी शॉपकीपर्स आहेत, तर त्यांच्याकडे ते प्रॉडक्ट फक्त अवेलेबल करून द्यायचं असतं. त्याच्यानंतर आहे ओपिनियन लीडर्स. ओपिनियन लीडर्स पण चांगलं प्रॉडक्ट असेल, तर त्याचं रेटिंग जे आहे, तर ते खूप चांगलं सांगतात. आता YouTubeला जर काही चॅनल्स बघितले असतील, तर वेगवेगळे प्रॉडक्ट्स म्हणजे ब्युटी प्रॉडक्ट्स असतील, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, तर ते कंपेअर करून सांगतात. म्हणजे त्याच्यात त्यांचा असं काही फायदा नसतो. ते त्यांचं ओपिनियन देत असतात. अ, वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स त्यांनी समोर ठेवलेले असतात. आता ह्याच्यात प्रमोशन नसेल तरच उपयोग असतो आणि त्याच्यातूनही त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स चांगले असतील, तर तो फायदा जो आहे किंवा तर तो त्या ऑर्गनायझेशनला मिळतो. आता L'Oreal असेल, Tresemme असेल, सनसिल्क असेल,
असे समजा 3 ब्रँड्स असतील, तर त्यात पण त्या ओपिनियन लीडरने ते ब्रँड यूज करून सांगितलं, की L'Orealचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत. ठीक आहे. म्हणजे तो बेनिफिट जो आहे, तर तो L'Orealला मिळणार आहे. आणि ब्रँडेड कंपनीबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड केल्याबद्दल त्या ओपिनियन लीडरला पण फॉलोअप जो आहे किंवा त्याच्यावरचा ट्रस्ट जो आहे, त्याच्या एनालिसिसवरचा, तर तो पण प्रॉपरली बिल्डअप होईल. थांबूया आपण.